शिवलीला अमृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जेते सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती त्रयी कालत्रयी. ज्या ठिकाणी शिवनाम स्मरण चालू आहे म्हणलं तर त्या ठिकाणी या अध्यायामध्ये ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात की ज्या ठिकाणी शिव स्मरण चालू आहे तर त्या ठिकाणी भुक्ती मुक्ती सर्व कल्याण, कोणतंच संकट त्याला येणार नाही, सर्व आनंदमय जीवन होतो. म्हणून अशा गणेशाला वंदन करून या ठिकाणी दुसरा अध्याय सुरुवात केले आहेत. संकेतात्व हास्य करून भलत्या मेषे घडो शिवस्मरण. न कळता परिसाची लोह जाण संकटाचा सुवर्ण करी. जसं लोहाने परिसाची धरली संगती तेथे पूर्ण रीती पालटली. लोहाचं परिसाचं सामर्थ्य असं आहे की लोखंडाला नकळतही जर लागलं त्याचं सुवर्ण होतंय म्हणलं. तसं महादेवाचं नामस्मरण असं आहे, भक्ती अशी आहे, नकळत सुद्धा देवाचं जर नामस्मरण घेतलं, जसं परिसामध्ये सामर्थ्य लोखंडाला सोनं करण्याचं आहे तसं शिवशंकराच्या नामामध्ये सामर्थ्य आपल्याला पाप नाहीसं होऊन आपल्याला पुण्यवान बनविण्याचं काम आहे म्हणलं. न कळता प्रशिले अमृत परी अमर करी यथार्थ. औषधी नेनता भक्षित परी रोग सत्य हरिके. एखादा आपण अमृत प्राशन केलं आहे पण हे अमृत आहे आपल्याला माहीत नाही म्हणलं. पण न माहिती असताना सुद्धा अमृत भक्षण केल्यानंतर जसं प्रत्येक रोग नाहीसं होतंय तसं भगवंताची त्या महादेवाची भक्ती व नामस्मरण केल्यानंतर सर्व संकष्ट नाहीसं होऊन तो कुटुंब सर्व सुखमय बनतो म्हणून सांगू लागली. शुष्क तरण पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मात. अग्नी स्फुलिंग टाकीत परी भस्म यथार्थ करी के. एखादं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जंगल आहे म्हणलं, जंगलामध्ये उन्हाळ्यामध्ये गवत पूर्ण वाळून गेलेलं आहे. एखादं लहानसं लेकरू नकळत ते अग्नीची काडी ओढून जर त्या ठिकाणी टाकलं तर ते जसं गवत जितकं आहे जंगलामध्ये तेवढं जसं जळून भस्म होतंय म्हणलं. तसं महादेवाचं नामस्मरण आपण जर केलो तर आपले पाप सर्व जळून भस्म होतात म्हणून सांगू लागले. तैशे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन. आत्वा विनोदे करून शिवस्मरण घडो का. असं आहे ते नकळत सुद्धा भक्तीनं करा किंवा विरोध करून देवाचं करा. जर नामस्मरण केलं तर सकळ आपले संकष्ट दूर होतात म्हणून सांगू लागले. हे का व्यर्थ हा का फोडिती शिव शिव नामे वरडती. अरे का हे उगे न राहती हरहर गरजती वेळोवेळा. तर असा असणारा जे व्याध असणार ह्याची भक्ती करू लागलेलं आहे म्हणलं. व्याधानं महाशिवरात्रीची दिवस होती आणि त्यानं तो शिकार करायला चाललेला होता. त्या महाशिवरात्री दिवस असल्यानंतर सर्व लोकांना महादेवाच्या मंदिराला धुवून पूजा अर्चा भजन कीर्तन करू लागले होते. तेव्हा हे फाशी पडद्या त्याला देव काय माहिती नव्हतं. ते म्हणू लागले अरे काय येडं झाल्यात का म्हणलं. आणि इथं एक दगडाच्या मूर्तीला हार हार म्हणून वेळोवेळा हे वरडू लागल्यात म्हणू लागला. शिवनामाचा करिता कोल्हाळ माझे उठविले कपाळ. शिव शिव म्हणता वेळोवेळ काय येते यांच्या हाता. अरे म्हणलं शिव शिव म्हणून माझं एकसारखं कोल्हाळ करून माझं कपाळ आहे ते उठून टाकल्यात म्हणलं. तर याला शिव शिव असं हार हार म्हणल्यानंतर यांच्या हाताला काय लागणार आहे असं फाशी पडद्या मनामध्ये विचार करू लागला. ऐशी हेळला करी क्षणोक्षणा परी उमा वल्लभ ये बदनी. पुत्र कन्या नामे करून शिवस्मरण घडो का. अशी क्षणोक्षण असे असणार ज्या त्या देवाचे नामस्मरण करतावेळेस असणार त्या ठिकाणी त्यानं विचार करू लागला म्हणलं. म्हणून आपण ज्या व्यक्तीनं देवाचं देव काय ह्याला माहिती नाही तर त्यानं क्षणोक्षणा फक्त साधूच्या संगतीमध्ये शिवार शिवार शब्द कानावर पडल्यानंतर बोलू लागलं तर त्याचं पाप नाहीच होऊ लागले. तर मग ह्या ठिकाणी असा महादेव आपल्या कुटुंबामध्ये आपले लेकरं पत्नी कुटुंबासहित जर आपण नामस्मरण केलो तर महादेव आपल्याला प्रसन्न होणं सहज शक्य आहे म्हणून लागले. महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिव ध्यायन. शिवस्वरूप मानोनी ब्राह्मण संतर्पण करी सदा. म्हणून महाप्रीतीने जर शिवस्मरण जर आपण केलो आणि आदराने शिवाचं जर ध्यान केलो आणि शिवस्वरूप मनामध्ये जर आठवलो तर अशा भक्तांना तर
देव भेटणं खूप सोपं आहे म्हणून सांगली. 80 शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री, उपवास जागरण करी होय बोहरी महत्पापा. तर असे असणारं जे फाशी पडद्या ज्या ठिकाणी शिकारीला चाललेला होता त्या दिवशी असणारं शिवरात्र आली होती. आणि शिवरात्र आल्यामुळं आणि तो फाशी पडद्या त्या मंदिराच्या पुढून गेलेला आहे आणि त्यांना उपवासही घडलं आणि त्या दिवशी दिवसभर उपवास होतं आणि शिवार शिवार म्हणल्यानंतर त्याची पापे नाही शिवू लागली. ते दिवशी बिलवेदळे घेऊन येता संघ घडले शिवार्चन, ती सहस्त्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला जर बेलपत्री आपण जर वाहवलो तर 1000 जन्माचे पाप जळून भस्म होतात म्हणून सांगू लागले. नित्य बिलवदळ शिवाशी वाहत तेवढा नाही पुण्यवंत, तो तरेला हे नवल नव्हे सत्य, त्याच्या दर्शने बहुत तर ते. ग्रंथकर्ते सांगू लागले की नित्य नेमानं शिवाला जो बेलपत्री भक्त वाहतो त्यावढा पुण्यवंत जगामध्ये कोणी नाही. तो व्यक्ती तर संकष्टातून तर तरतोच, पण ज्या व्यक्तीच्या संकष्टातून तर तरतो, पण अशा शिवभक्ताच्या जर कोणी दर्शन घेत असतील, त्याच्या जर संगतीमध्ये राहत असतील, त्यांचा सुद्धा उद्धार होतो म्हणून सांगू लागले. प्रातकाली घेता शिवदर्शन, या मिनीचे पाप जाय जळून, पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यानी दर्शन घेता नुरते. सकाळी जर आपण शिवदर्शन जर घेतलो तर सर्व पापाशी असणारे जळून भस्म होतात. म्हणून पूर्वजन्मीचे दोष काही गहन पाप असतील तर ह्या ठिकाणी दुपारी दर्शन घेतल्यानंतर सर्व भस्म होतात म्हणून सांगू लागली. सायंकाळी शिव पाहता सप्रेम, सप्तजन्मीचे पाय पाप होय भस्म, शिवरात्रीचा महिमा परम शेषवर्णू शकेना. म्हणून सायंकाळी जर प्रेमाने शिवाचं नामस्मरण केलो तर 7 जन्मीचे पाप भस्म होऊन जातात. आणि शिवरात्रीचा एवढा महिमा आहे तर 1000 तोंडाच्या शेष नारायणा सुद्धा शिवरात्रीचा महिमा वर्णन करता येणार नाही असं ग्रंथकर्ते सांगू लागले. कपिला षष्टी अर्धोदय संक्रमण, महोदय गज छाया ग्रहण, इतके पर्व काळ ओवाळून शिवरात्रीवरून टाकावे. शिवरात्री आधीच पुण्य दिवस, त्यावेळी पूजन जागरण विशेष, त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यास पार नाही. तर कपिला षष्टी अर्धोदय संक्रमण महोदय गजछाया ग्रहण इच्छापेक्षा शिवरात्र खूप श्रेष्ठ आहे म्हणून शिवरात्र हे पुण्य दिवस आहे. म्हणून अशा असणाऱ्या ठिकाणी आपण सकाळ दुपार संध्याकाळी जर अशा महादेवाचं दर्शन घेतलो आणि जर आपण पूजा केलो तर त्याच्यावर पुण्यवान कोणी नाही म्हणू लागली. वशिष्ठ विश्वामित्र आदी मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत करिता ते. वशिष्ठ विश्वामित्र मुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर असे मोठे मोठे देवांना शिवरात्री व्रत करतात. म्हणून मानवानं तर व्रत शिवरात्री करावं म्हणून सांगू लागली. यदार्थी सुरस कथा भोवत शोणकादिका सांगे सुत, ती सुरती ऐकावी सावचित अत्यादरे करून या. हे कथा सोनकादिकानं सुताला सांगू लागलाय म्हणून सुरत्यानं हे कथा ऐका म्हणून सांगू लागली. तरी मासा माझी माघमास, ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष, त्याही माझी कृष्ण चतुर्दशी मुख्य शिवरात्र जाणीजे. तरी महिन्यामध्ये माघ मास आणि त्या माघ मासामध्ये व्यासानं महिमा विशेष वर्णन केलं आहे. त्या माझी कृष्ण चतुर्थीला मुख्य शिवरात्री येते म्हणून सांगू लागलेलं आहे. विद्यांद्रिवाशी एक व्याध, मर्ग पक्षी घातक परम निषेध, महानिर्दय हिंसक निजाद केले अपराध बहुतेने. अशा विद्यांद्री वासामध्ये नगरामध्ये एक फाशी पडद्या होता आणि दररोजचा असणारा तो शिकार करून आपला उदरनिर्वाह चालायचा होता. एवढा महापापही निर्दय हिंसक होता. असे त्यांना अनेक पाप केलेले होते. धनुष्य भावनी बाण घेऊन करी, पारधीस चालीला दुराचारी, पाशवागुरा कक्षेशी धरी कवचलियत हरित वर्ण. हातामध्ये धनुष्य बाण घेऊन पारद्यानं असा असणारा जे दुराचारी शिकार करण्यासाठी चाललेला आहे. करी गोदांगुली त्राण आणि काही हाती शस्त्र सामोरी घेऊन काननी जाताना शिवस्थान शोभायमान देखील. असं जाता वेळेस एक शोभायमान महादेवाचं मंदिर बघला. तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चौकडून, शिवमंदिर श्रृंगारून शोभा आणली कैलाशीची. तर अशी शिवरात्रीचा दिवस होता आणि यात्रा त्याकडे चौकडून त्या मंदिराकडे आली आणि शिवमंदिराला श्रृंगारून त्याला शोभायमान केले होते. प्रत्यक्ष दुसरा कैलासाचं काय असं महादेवाचं मंदिर वाटू लागलं. शूदरज तट गटवर्ण देवालय झळके शोभायमान, गगन चुंबित ध्वज पूर्ण रत्न जडित कळस तळपता ते. असा असणारा ज्या महादेवाचं मंदिराचं एकसारखं कळस आणि असा असणारा जे झेंडा
शोभायमान दिसू लागलं आणि आकाशालाच चुंबन देते काय असं रत्नजडित सुवर्णाचं बनवलंय का असं वाटू लागले. मध्ये मणिमय शिवलिंग भक्तपूजा करीती सांगा, अभिषेक धारा अभंग विप्रधरिती रुद्र घोषे, अशा मणिमय शिवलिंग त्या मंदिरामध्ये स्थापन केलं होतं. भक्तांनी पूजा करू लागले आणि त्या ठिकाणी सर्वजण ब्राह्मणांना आज ते अभिषेक महादेवाचा असणारे करू लागले. एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रुते कर टाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीते, नाना परिमळ द्रव्या सुवासतेने दश दिशा तुमतुमिल्या विशेष लक्ष दीपांचे प्रकाश जल घोष घंटारा टाळ मृदंग विना घेऊन भक्तांना असणारा जे महादेवाचे कीर्तन करू लागले आणि सर्वजण टाळ्या वाजू लागले, हर हर शिवार शिवार शब्द बोलू लागले. असं परिमळ द्रव्ये सुवास अशा अनेक फले पुष्पे घेऊन अनेक 10 दिशातून अनेक भोवतालच्या त्या जंगलामध्ये अशा असणारं महादेवाचं मंदिर असल्यामुळं 10 गावचे लोक त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराला जेव्हा त्या भोवताली दीप प्रज्वलित केलेला आहे तर त्याचं वर्णन करणं अशक्य आहे म्हणून सांगू लागली. शशीमुखा गरजती बेरी त्याचा नादन माया अंबरी येव चतुर्विध वाद्य नाना परी भक्त वाजविती आनंदे, तो तेथे व्याध पातला समोरी विलो की सर्व सोळा एक मूर्त उभा टाकला हसत बोलीला विनोदे. अशा ठिकाणी त्या ठिकाणी तो असा फाशी पडदे आलेला आहे आणि हे सर्व चाललेलं हे सोहळा पाहिलेला आहे. 1 घंटा त्या ठिकाणी पाहिला आणि विनोदानं हसत आपल्या मनाला काय बोलू लागला, हे मूर्ख अवघे जण येते दरवे काय व्यर्थ नसून आत दगड बाहेर पाशाने देव पण येते काहींचे उत्तमानं सांडून व्यर्थ का करीते उपोषण ऐंच्या चेष्टा करीत तेथून कारणाप्रती जात असे. तो 1 घंटा उभारला. अरे म्हणलं हे लोक काय मूर्ख आहेत म्हणलं. अरे इथं ह्या दगडाच्या मूर्तीला उगा असणारं जे पाषाणाला हे पाषाण म्हणजे देव पण आहे का म्हणलं. तर इथं चांगलं उत्तम अन्न सांडून आणि उपास करू लागलेत म्हणलं, व्यर्थ उपास करू लागलेत असं तो चेष्टा करू लागला, निंदा करू लागला. आणि तिथून तो असणारा ज्या ठिकाणी तो जंगलाला जाऊ लागला. लोक नामे गरजते वारंवार आपण विनोदे शिव हर हर सहज सवे घालून शिवमंदिर घोर कांतार परवेशाला, असं वारंवार आपण शिवार शिवार म्हणून त्या ठिकाणी घोर अशा जंगलामध्ये गेला. वाचेशी लागला तेची वेद विनोदी बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोषागाद झडत सर्व चालिले. त्यामुळे त्याला शिवार शिवार हे वाचेला वेद लागलं आणि तो शिव शिव शब्द बोलू लागला आणि त्याच्या आघात पाप असणारे जळत चालले. घोरंदर शिवतावन नाळधळीचे जीव लगो दारुण तो वरुणादी गोद सदन वासरमणी परवेशला, दिशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्णकंबळ मंडप काय उभारिला. अशा ठिकाणी तो पोचला. त्या ठिकाणी सूर्य मावळलेला आहे म्हणून विगत धवा जेवी कामिनी ते विन शोभे कदा यामिनी, जरी मंडित दिशे उडुगुनी परिपतिहीन रजनी ते, जैसा पंडित गेले ह्या सभेतून मूर्ख जलपती, पाखंड ज्ञान जेवी असता जाता शस्त्रकिरण उड्डगणे मार्गे झळकते. असो आयशी निषाद आटली सुबोध अवघा वेळ उपाशी निषाद, तो एक सर्व रागाद दृष्टी देखील शोधिता. तर त्या ठिकाणी अशा ठिकाणी दिवस मावळलेला आहे म्हणलं. जसं पंडित सभेमधून जर निघून गेला तर मूर्ख लोक जसं पाखंड ज्ञान सांगतात तसं सूर्य मावळल्यामुळं सर्व ज्या ठिकाणी असणारं ज्या ठिकाणी काळोख अंधार असणारं जे पडलेलं आहे. असो आयशी दिशा दाटली सुबोध अवघा वेळ उपाशी निषाद, तो एक सर्व रागात दृष्टी देखील शोधिता. असा असणारं ज्या ठिकाणी उपवास घडलेला आहे आणि बाजूला एक नदी आणि एक तळ त्या ठिकाणी बघलेलं आहे. अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी, तटी बिलो वर्ष गगनी शोभा हे मान पसरला. योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन, तेवी बिलवढाळिया गगनीहून भूमीस लागल्या येऊन, माझी रविशीची किरण न दिशे त्यात तम दाटले दारुण, माझी वैसला व्याध जाऊन शरासने शेर लावून कानाडी ओढून सावज लक्षे. असं असणारं ज्या ठिकाणी त्या सरोवराच्या तळ्याच्या बाजूला एक बेलपत्रीचं झाड पुरा गगनालाच असणारं जे भिडले की काय असं शोभायमान झाड पसरलेलं आहे आणि त्याचे जे फांदे आहेत ते भूमीला येऊन टेकलेले आहेत जमिनीवर, त्याच्यात सूर्यकिरण सुद्धा पडू शकणार नाही. तर अशा त्या झाडावर फाशी पडद्यानं जाऊन शिकार करण्यासाठी बसला. त्यात तमदाडले दारुण माझे बाजूला व्याज जाऊन शहराला विजय शहर लावून कानाडी ओढून सावज लक्षी, दृष्टी बिलोदळे ताडले भोवती दक्षिण हस्ते कुडुरी टाकीत होते ते पद्मज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते. ज्या ठिकाणी उजव्या हातानं आपल्याला शिकार करताला यावं दिसावं म्हणून उजव्या हातानं ज्या ठिकाणी फाटे मोडला आणि त्या ठिकाणी जमिनीवर टाकू लागला. तर त्या ठिकाणी असा असणारा ज्या ठिकाणी शिवलिंग
ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी स्थापन केलं होतं म्हणलं. त्या ठिकाणी त्यावरी बिरविडाळी पडत त्याने संतोषाला प्रणानात व्यादास उपवास जागरण घडत सायास न करिता अनायशे. तर असे असतात ठिकाणी त्या झाडाचे फाटे असणाऱ्या त्या महादेवाच्या पिंडीवर पडले आणि महादेवाला आनंद झाला. अरे म्हणलं एक फाशी पडदे आहे, आज उपवास बी धरलेला आहे आणि माझ्या आज पिंडीवर बेलाचे पानं सुद्धा पडले म्हणून फाशी त्या ठिकाणी महादेवाला असणारा ज्या ठिकाणी आनंद झालेला आहे. म्हणलं वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजा स्मरण सर्व घडले. त्यामुळे त्याला एकसारखं वाचेला हर 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 असं वेळोवेळा म्हणू लागले. पापेक्षित होत चाललाय आणि पूजन भजन पूजन सर्व त्याला घडले. एक याम झाली आवाज नाही तो जल पाना लागी एक हरिणी आली ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षला द्रोण कर तांतवत प्रमदारुण आकर्ण ओढीला बाण दे कोणी हरिण बोली तसे म्हणे महापुरुषा या न्यायविना का मजुरी लाविला बाण मी तो हरिणी आहे गर्भिना वध तू न करावा उदरात गर्भ सूक्ष्माज्ञान वदिता दोष तुझं दारुण एक रथवरी जीवदिता स्थान तरी एक वस्त वदियला. तेव्हा ते हरिण असणारं ज्या ठिकाणी पाणी पियाला आलेले आहे तेव्हा त्या फाशी पडद्यांना हरणीला असणारा मारणार त्या हरणीनं बोलू राहिलो सुरुवात केला की अशा असणाराचे फाशी पडद्या तू मला मारू नको, मी गर्भिणी आहे, मी असणार माझं घरी आहे ते लेकरू ठेवून आल्यानंतर मला तू मार. असं असणार जे त्या हरिण त्याला असणार जे बोलू लागले आणि हरिण म्हणू लागलेले आहे अरे एक असे असणार जे 100 बैलाला जर मारलं तर एक गायला मारलं एवढं पाप आहे म्हणलं. 100 बैल मारलं तर तेवढंच पाप आहे तर एक गायला मारल्यानं तेवढंच पाप आहे म्हणलं. शतगोहत्याचे पातक पूर्ण एक वदिता होय ब्राह्मण शत ब्रह्महत्याचे पातक जाणं एक स्त्री वदिल्या. म्हणून 100 बाई मारल्या 100 गायी मारल्यानंतर जेवढं पाप आहे तर तेवढं एक ब्राह्मणाला जे मारल्यानंतर जेवढं पाप आहे तेवढं 100 गाय मारल्यानंतर पाप आहे. तसं 100 ब्राह्मणाला मारल्यानंतर जेवढं पाप आहे तर एक स्त्रीला मारल्या एवढं पाप आहे म्हणलं. म्हणून शत स्त्रियाहून अधिक एक गुरु हत्येचे पातक त्याहून शतगुणित एक गर्भिणी वदिल्या. म्हणून 100 स्त्रियाला मारलं तर तेवढंच पाप आहे तर एक गुरुला मारलं तर तेच पाप आहे. त्याच्यापेक्षा 100 पट म्हणलं एक गुरुला मारलं तर पाप तेवढंच आहे तर एक गर्भिणी हरिणीला मारल्यानंतर पाप आहे म्हणून सांगू लागली. तरी अन्याय नसता ते अवसरी माझं मारी शिका म्हणांतरी व्याध म्हणे कुटुंब घरी उपवासी वाट पाहत माझ्यावर अन्याय नसताना का मारतोस. तर फाशी पडण्यानं म्हणू लागले मी आहे ते माझं कुटुंब उपवास आहे म्हणलं मला मारावंच लागणार आहे. मी आज निरारा अन्न नाही चारू मात्र परी मर्गी होणी सुंदर गोष्टी बदशी शास्त्रीच्या मीही निरारा आहे म्हणलं. सकाळपासून मी अन्न अनुमात्र घेतलेलो नाही त्यामुळे मला ते सुंदर गोष्टी सांगू नको शास्त्राच्या गोष्टी सांगू नको म्हणून फाशी पडद्या बोलू लागला. माझं आश्चर्य वाटते पोटी नारायणशा सांगशी गोष्टी तुझे देखुऱ्या दृष्टी दया हृदय उपजदशे. मला आश्चर्य वाटू लागलाय म्हणलं माणसासारखं तू गोष्टी बोलू लागलेली आहेस असं फाशी पडद्या हरणीला बोलू लागला. पूर्वी तू होतीस कोण तुझे एवढे ज्ञान कुठून तू विशाळ नेत्री रूप लावणे सर्व वर्तमान माझं सांगे. पूर्वी तू कोण होतीस एवढे ज्ञान तुला कुठून आहे तुझं विशाळ नेत्र रूप लावणे सर्व वर्तमान मला सांग असं फाशी पडद्या म्हणू लागला. मार मार्गी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दशी रत्ने काढिली मुरा सुरासुरी महाप्रयत्ने करून या त्या माझी मी रंभा चतुर मज देखोनी भुलती सुरवर नाना तपे आचुरणी अपार तपस्वी पावती आम्हा ते. जेव्हा क्षीरसागरामध्ये देव आणि दानवानं समुद्र मंत्रकडून 14 रत्न काढण्याचा प्रयत्न केले म्हणलं त्यावेळेस त्याच्यामध्ये मी रंभा चतुर होतो म्हणलं आणि मला बघून सर्व देव भुलून जात होते म्हणलं. नाना तपश्चर्या करणारे सुद्धा मला बघून भुलून जात होते. असे असणारे त्या ठिकाणी रंभ्यानं त्या पारध्याला सांगू लागली. म्या नयन कटाक्षे जाळे पसरोनी बांधिले निर्जराचे मनमिन माझ्या अंग सुवास वेदोन भुनी मुनी भरभर धावती. माझ्या नयन कटाक्ष जाळ्यानं सर्व देवाला मी जिंकून घेतलो म्हणलं. माझ्या अंगाचा सुवास मुनी भरभर धावत येऊन घेतात म्हणलं. माझे गायन ऐकायचे सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानी कोणाशी. माझे गायन ऐकायला सुरंग देवादिदेव इंद्रदेव सुद्धा
माझं गायन ऐकायला यावं म्हणलं, एवढं माझं गायन श्रेष्ठ होतं आणि मला एवढं गर्व आलं की माझ्या एवढं सुंदर कोणीच नाही म्हणून मला गर्व आलं. मग अंगी चढला भोवतं शिवभजन टाकले समजतं शिवरात्री सोमवार प्रदोषवर तर शिवार्चन सांडिल्या म्या. मला हे ते माझ्या स्वरूपाचं गर्व आलं आणि मला गायनाचं गर्व आलं म्हणून मी त्या ठिकाणी शिवभजन, मला हे गर्व आलं म्हणून मी शिवभजन विसरलो. शिवरात्री सोमवार प्रदोष हे सर्व मी करायचं सोडून दिलो. सोडून या सुदापानं करू लागले मध्यप्रशान, हिरण्य नामा दैत्य दारुण सूर सोडून रतले त्याशी. म्हणून असणार मी सर्व सुधापान करायचं सोडून देऊन मध्यप्रशान करायला सुरुवात केलो. आणि हिरण्य नामा असे एक राक्षस होता आणि त्या देवादिकाबरोबर राहायचं सोडून त्या राक्षसाबरोबर मी राहू लागलो म्हणू लागलेला आहे. ऐसा लोटला काळा पार मर्गेशी गेला तो असुर, त्या दुष्टासंगे अपर्णावर भजन पूजन विसरले. असे अनेक काळ निघून गेलेला आहे म्हणून मी इथे त्या राक्षसावर राहिल्यामुळं आणि त्या दुष्टाची संगत सोबत राहिल्यामुळं, म्हणून कधी बी सज्जनाची संगत करा, दुष्टाची करू नये म्हणून त्या महादेवाला विसरलो आणि त्याचं भजन पूजन विसरलो असं हरिणी पारदेला सांगू लागली. मनासाईशे वाटले पूर्ण असुरा गेला मर्गये लागून इतक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणूनही गेले कैलासा. मग एक वेळेस मनात असं वाटलं की राक्षस असं असणार ज्या ठिकाणी ह्याच्यामध्ये गेलेला आहे म्हटलं जंगलामध्ये, तेवढ्यात आपण शिवदर्शन घेऊन यावं असं कैलासात जावं असं माझ्या मनात आलं. मज देखता हिन मग जा माद परम शोभनी वशाप देतो तू परम पापी यथार्थ मर्गी होई मर्त्यू लोके. तेव्हा मी दर्शन घ्यायला गेल्यानंतर महादेवानं मला रागाने म्हणलं, तू परम पापिनी आहेस म्हणलं, यथार्थ आहेस म्हणलं, इथं कशाला आलीस आणि तू त्या मृत्यू लोकामध्ये जाऊन तू हरिण होशील म्हणून सांगलं. तुझ्या सख्या दोघे जणी त्या होतील तू सगळी हरिणी, हिरण्य असुर माझी भजनी असावद सर्वदा. तुझ्या जे 2 सख्या मैत्रिणी आहेत म्हणलं त्या तुझ्यासोबत हरणी होतील आणि हिरण्य असुर जेव्हा माझ्या भजनेमध्ये हिरण्य असुरामुळं राक्षसामुळं माझ्या भजनामध्ये तो आसावत झालेली आहेस, माझं भजन विसरले आहेस. तोही मर्ग होऊनी सत्ते तुमाशीच होईल रथ, ऐका व्याध सावचित मग म्या शिव प्रार्थिला. तो हिरण्य राक्षस तोही असणारा जो हरण होईल, हरण होऊन तुम्ही चौघ एकत्र राहचाल असं बोलू लागले. तोही मग मी आहे ते शिवाला प्रार्थना केलो म्हणलं, हे पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्ष मक दलना सर्व साक्षा उषाबदे आम्हा ते. अशा पंचवदना विरूपाक्षा सच्चिदानंदा अशा कर्मातून मुक्त करणाऱ्या अशा असणारा जे महादेवा मला काहीतरी उशाप द्या असं मी मागितलो. भोळा चक्रवर्ती दयाळ उशाप बदला पैफेन दौल 12 वर्षे भरता तत्काळ पावाळ माझी हे पदाते. शंकर भोळा आहे म्हटलं, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझी चित्ती. तर त्यानं उशाप असं दिले की 12 वर्षे संपल्यानंतर माझ्या कैलासाला तुम्ही येऊन मुक्त होचाल. मग आम्ही मर्गयेशी जन्मलो एक कर्मावनी, तरी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसूतकाल समीपाशे. तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू सुखे घे प्राण सत्यवचन हे माझे. तेव्हा असणार जे आम्ही मर्ग येऊन जन्माला आलो आहोत, माझं प्रसूतकाळ जवळ आलेला आहे, मी माझ्या प्रसूतकाळ करून मी आहे ते स्वस्थळाला येतो गर्भ ठेवून, माझं सुखाने प्राण घे असे सत्यवचन मी बोलतो असं हरिण पारद्याला बोलली. ऐसे मर्गी बोलिले सबचित देवरे तो व्याध काय बोलत तू गोड बोलशी यथार्थ परी विश्वास माझा वाटे नाना परी असं ते बोलू न करावे. शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रास आहे ज्ञान, तरी तू शपथ वदे माझा वदे आता. तेव्हा पारधी म्हणू लागले, तुम्ही नाना प्रकारे असे असणारे जे ठिकाणी गोड बोलून तू सुटका करून घ्यावा म्हणलीस म्हणलं, हे असत्य बोलत आहेस म्हणून आपल्या शरीराचं रक्षण करीत आहेस, त्यासाठी तुझ्यावर मी कसं विश्वास ठेवू, तू मला शपथ दे असं म्हणू लागली. महत्वापे उच्चारून शपथ मध्ये यथार्थपूर्ण यावरी ते हरिणी दिन वाहता ऐका ते. तेव्हा ते हरिणी म्हणू लागली, शपथ देवा सांगायला जाते काय म्हणते ते ऐका. ब्राह्मण कुळी उपजन जो न करी वेदशास्त्र अध्ययन सत्य शोध सर्वर्जित संध्याहीर माझे श्री पातगे. ब्राह्मण कुळामध्ये ज्यानं जन्मलेलं आहे, ज्यानं वेदाशास्त्राचं पाठन केलेलं नाही, ज्यानं वेदाचं
मांसभक्षण, मद्यप्राशन, परिस्त्री ह्याचं पालन केलेलं नाही, तर त्या ब्राह्मणाला जे ज्या डोक्यावर पातक लागल, ब्राह्मण वंशामध्ये येऊन जर त्यानं नियम पाळला नाही, तर ते पातक मी जर गर्भ ठेवून जर तुझ्यापाशी नाही आलो तर माझ्या डोक्यावर हे पातक बसू दे, असं हरणीनं फाशी परद्याला सांगली. एक वेद विग्रह करीती पूर्ण कर्तज्ञ परपीडक नावडे भजन एक दानाशी करीती विघ्न गुरुनिंदाश्रवण करीते. जन वेदाची विक्री करते म्हणलं, विक्री करून त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे घेऊन ज्ञान सांगते. तर त्या पैसे घेऊन ज्ञान सांगणाऱ्याला जसं पाप आहे म्हणलं, त्याला भजनाचं काही देणे घेणं नाही म्हणलं. आणि एक दान करते, दानाला जरी विघ्न करते आणि गुरुची निंदा करते आणि गुरुनिंदा श्रवणानं जर कानाने ऐकत आहे, तर ते पाप जे माझ्या डोक्यावर बसल तसं पाप असणारं माझ्या डोक्यावर बसल मी जर नाही आलो तर. म्हणू लागली रमावर उमावराची निंदा त्या पापाची मज होय अपदान नदी दिले जे ब्रह्मवृंदा हिरवणी घेते माघारी. महादेव लहान शिव मोठा हे जे निंदा केल्यानंतर पाप लागते, ते पाप मी जर नाही तुझ्यापाशी आलो तर माझ्या डोक्यावर लागू म्हणून सांगू लागली. एक येती निंदी निंदा करीती, एक शास्त्री पाहती द्वेती निर्मिती, नाना भ्रष्ट मार्गे आचरती, सौधर्म आपला सांडून या. एकानं आहे ते साधू संतांची निंदा करते म्हणलं, शास्त्रीय असणारं जे निर्मितीनं शास्त्राचं वाचन करून सुद्धा तो चांगल्या मार्गाने भ्रष्ट मार्गाने चालते म्हणलं, तर आपला सौधर्म सांडतंय. सौधर्म सांडल्यानंतर त्याला जे पाप लागते, मी जर तुझ्यापाशी ह्या जर नाही जर आलो पुन्हा या, तर ते पाप मला लागू दे. देवालया माझे जाऊन हरिकथा पुराण श्रवणी, जे बशी ती विडा घेऊन ते कोडी होती पापी. देवालयामध्ये जे गेलेले आहेत म्हणलं, हरिकथा पुराण श्रवण ऐकू लागले आहेत, पण तोंडामध्ये विडा धरलेला आहे, तर ते पाप त्याला जे लागते ते माझ्या पाप डोक्यावर लागू दे, मी जर ह्या ठिकाणी परत नाही आलो तर. देव देवळात करीता स्त्री संभोग की स्त्री प्रताराशी करीती वियोग, ते नपुषक होऊन या भागी उपजती या जन्मी. देवळामध्ये स्त्री संभोग ज्याने केलेला आहे म्हणलं आणि भरताराशी वियोग केलेला आहे, तर ते आहे ते नपुषक होतील म्हणून सांगलं. वर्मकर्मी निंदा करीत तो जगपुरी भक्षक, काग होत शिष्याशी विद्या सुनीनं सांगत तो पिंगळा होत निर्धारे. अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ती गंडमाळा होती, परीक्षितेच्या गाय वळून आणि तिथे अल्पयुषी होती या जन्मी. जो राजा करी प्रजा पीडन तो या जन्मी, व्याघ्र का सर्प होय दारुणावर्ता करी, साधू छळण निर्वंश पूर्ण होय त्याचा. जो राजा प्रजेचं पालन करायचं सोडून जो प्रजेला जर दुःख देत असेल, तर या जन्मामध्ये तो सरप आणि वाघ होतो म्हणलं. आणि ज्यानं साधूचं जर ज्यानं छळण करल, तर ते ह्या जन्मामध्ये ते निर्वंश पूर्ण होईल म्हणलं. स्त्रियावर्त नेम करीती भरता राशी अव्हेरित, धनधान्य असोनी वंचित त्या वागोळा होती या जन्मी. स्त्रिया जे वर्तनेम करतात म्हणलं, पण धनधान्य असून सुद्धा पतीची जर सेवा करत नसतील, तर ते या जन्मी वाघूळ होतील म्हणलं. ते पाप जसं लागल. पुरुष कुरूप म्हणून या त्यागी त्या या जन्मी, बालविधवा होती तेथेही जार कर्म करीती, मग त्या होती वारांगणा. पुरुष असणारं जर लग्न झालेलं आहे आणि पुरुष मला योग्य नाही, त्याचं रूप बरोबर नाही, म्हणून ज्यानं पुरुषाला जर त्यागल, ते जार कर्म करल, तर ते बालविवाह होतात, ह्या जन्मात बालविवाह होतात. ज्या भरतारशी निर्भीसती त्या दाशी किंवा कुलटा होती, सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या. शिष्यानं जर गुरुचं द्रोह केलं, म्हणजे गुरुचं वचन पाळलं नाही, तर ते ह्या जन्मात कुत्र्याच्या जन्माला येते म्हणलं. शेवकापासून सेवा घेऊन त्याचे न दे जो वेतन, तो अत्यंत भिकारी होणं दारोदारी हिंडतसे. ज्यानं एखादं मोठं सावकार आहे आणि आपल्या माणूस घरी नौकर ठेवलेला आहे, पण त्या नौकराच्या मोबदल्यामध्ये जर त्याचे पैसे जर दिलेले नसेल, तर ह्या जन्मामध्ये त्यानं भिकारी होऊन दारोदार आहे ते अन्न अन्न म्हणून हिंडल म्हणलं. स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊन ऐके, तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते. स्त्री पुरुष एका ठिकाणी नवरा बायको गुज एकत्र बोलू लागले आहेत, ते जर ऐकला तर त्याची स्त्री तर दुरावून जाईल, पण त्याला अन्न अन्न म्हणलं तरी मिळणार नाही म्हणलं. जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती, येती उपाशी पीडिती त्या ते दुष्काळ जन्म भरी. जे जारण मारण करतात ते या जन्मामध्ये भूत होतात म्हणलं, आणि ते पूर्ण उपाशी मरतात, आणि त्यांचे दुष्काळ जन्मभर त्याला दुष्काळ राहतो म्हणलं खाण्याचं. स्त्री रजसुला होणी घरी वावरी जे पापिनी, पूर्वज रुधिरी पडती पत्री तया घरी देव पित्रगणना येते. स्त्री मासिक पाळीमध्ये आलेली आहे आणि त्या अशा मासिक पाळीमध्ये घरामध्ये वावरू लागलेली आहे, तर अशा स्त्रीचे
पूर्वज सुद्धा रुधिरी पडतात आणि त्या पूर्वज सुद्धा आहे ते रुधिरी पडतात. त्याच्या घरी देव येणार नाही आणि पितृगण सुद्धा येणार नाही. म्हणून रजस्वला स्त्री जे आहे ते असणार मासिक पाळीमध्ये वेगळं राहून म्हणून सांगू लागले. जे देवाचे देवाचे दिले नेती ते या जन्मी पुत्र होती, ज्या सांदिता रांधिता अन्न चोरुणी भक्षिती त्या मारजारी होती या जन्मी. देवाचं तेल जर चोरून नेलं ह्या जन्मी निपुत्रिक होते म्हणून सांगू लागले. ब्राह्मणास कदन घालून आपण भक्षिते षड्रस पकवान त्याचे गर्भ पडते गळून आपली या कर्मवशे. ब्राह्मणाला घरी एक कार्यक्रम चालू आहे म्हणलं आणि ब्राह्मणाला गोरगरिबाला एक अन्न वाढू लागले, दुसऱ्याला जर एक अन्न वाढू लागलं तर ह्या जन्मामध्ये त्याचं गर्भ गळून पडते म्हणलं, गर्भधारणा होऊ शकणार नाही. जो माता पित्याशी चिन्वित तो या जन्मी मरकट होतं. सासू शिवसेना सुनुषा गांजित तरी बालक न वांचे तियेचे. माता पित्याला जर त्रास देईल, सेवा करणार नाही तर ह्या जन्मामध्ये माकड होते म्हणलं. आणि सासू सासऱ्याला ज्या सुनेनं त्याला त्रास देत्या म्हणलं तर ह्या जन्मामध्ये त्या बाईचं बालक वाचू शकणार म्हणलं. मर्गे म्हणे व्याधाला होणं जरी मी नाही हे परतो ना तरी मतपापे संपूर्ण माझ्या माता बैसोत म्हणून हरीण म्हणू लागली. एवढे पाप मी तुला सांगलो, मी जर हे गर्भ ठेवून जर तुझ्यापाशी नाही आलो तर एवढे पाप माझ्या डोक्यावर बसू म्हणून सांगू लागली. हे मिथ्या गोष्ट होय साचारम तरी घडो शिवपूजेचा अपहार 80 शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसे. हे जर गोष्टी मी खोटं म्हणून बोललो तर शिवपूजेचाच अपहार आहे म्हणलं. हे माझी शिवाची शपथ घेऊन सांगतो. असं बोलल्यानंतर व्याध थोडं मनामध्ये शंका आली. म्हणे पतीवरती जाई आता सत्वर येई निशा सरता. हरिणी म्हणे शिवपदाशी तत्वता पुण्यवंता जाशील. म्हणून हे पतीवरती लवकर तू असणार जा, रात्र सरण्याच्या पहिले तू ये. हरिण म्हणू लागली तू खरोखर धन्यवान आहेस, तू शिवपदाला पोहोचशील, पुण्यवान आहेस असे हरिणी त्या पारद्याला म्हणू लागली. उदगाबा उदक पान करून वेगीने जे श्रमा गेली ते कुरंगी इकडे व्याध दक्षिण मागे टाकी बिलवदळे खोडोनिया. आणि तो हरिण तिकडे गेलेली आहे. उजव्या हातानं झाडावरून असणारं फांटे असणारं ज्या ठिकाणी बेलाचे तोडून टाकलेलं आहे. 2 प्रहर झाले आम्ही द्वितीय पूजा शिवेद मानून अर्ध पाप जळाले मुळे होणी सप्तजन्मीचे ते दवा. रात्रीचे 2 वाजलेले आहेत म्हटलं. तेव्हा त्याच्या हातातून उपवास घडलं, जागरण घडलं. हरण्याच्या हातून असणारं ज्या ठिकाणी शास्त्र ऐकण्यात मिळालं म्हणून त्याचे असणारं ज्या ठिकाणी 7 जन्माचे अर्धे पाप जळून गेले मुळासहित. नामे आवड जळली पूर्ण व्याध करी शिवसमरण मर्गे मुखी ऐकले निरूपण सहज जागरण घडले तया. तो दुसरी हरिणी अकस्मात पातली ते त्रशाक्रांत व्याधी बाण ओढिता तोरित करुणा बाकी हरिणी ते म्हणे व्याधा ऐक हे समयी मज कामा नळे पिढीले पाही पतीच भोग देऊनी लवलाई परतून येते सत्वर. व्याध आश्चर्य करी मनात मने शपथ बोलून जाई तोरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रार्थ ठाव का. दुसरी हरिणी आलेली आहे. दुसऱ्या हरिणीला मारणार तेव्हा सांगू लागली मी असणारं माझ्या पतीला असणारं जे भोग देऊन येतो आणि तेव्हा मला मार असं हरिण बोलली. वापी दळ जरवर जो पतित मोडी देवा गरम गुरु निंदक मध्ये पाणी तुला ती पापे समग्र मस्तकी माझ्या. महाक्षत्रिय आपण म्हणवित सम्रांगणी मागे पळत वरती हरी शिमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषाचे वेदशास्त्राची निंदा करी संत भक्ताशी द्वेष धरी हरिहर चरिते अविरी माझे शिरी ती पापे. मी जर ह्या ठिकाणी नाही आलो तर वेदशास्त्राची निंदा केल्यानंतर ज्या पापाला डोक्यावर बसतात आणि संताची भक्ताची जे द्वेष करतात, महादेव मोठा शिव लहान म्हणून जे अवहेलना करतात, ती पापे माझ्या डोक्यावर बसू मी जर परत नाही आले तर अशी हरिण दुसरी बोलू लागली. धनधान्य असून पायी पती लागे शिनवी म्हणे नाही पती सांडूनी निजे प्रयोग रही ती पापे माझी. घरामध्ये धनधान्य खूप आहे पण पतीला त्या पत्नीने वाढू शकणार नाही म्हणलं, तिला ते महान पाप आहे, तसं पाप मला लागू दे म्हणून लागलेली आहे. पुत्र सुनुशास्त्र मार्गे वर्तता त्याशी व्यर्थीची गांजी ती जे न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न मिळायची. पुत्र आणि सून सन्मार्गानं वागू लागलेली आहे पण त्याला व्यर्थच असणारं ज्या ठिकाणी त्या सासूनं जर त्याला त्रास देऊ लागलं तर ह्या ठिकाणी कुरूप होऊन ह्या अन्न म्हणून ह्या जन्मी मिळतील. बंधू ये जे वैर करते ते या जन्मी मत जे दे गुरुजे उन्हे जे बाधे त्याची संपत्ती दग्ध वय जे मार्गस्थाची वस्त्रे हरिती त्या ते शूद्र प्रेत वस्त्रे पांघरते आम्ही तपसी म्हणून या अनाचार करते ते गुन्हे होती मोकाट दाशी स्वामीची सेवा न करी ती जन्मी होय न मगरी. जो कन्या विक्रय करी हिंसक येऊनी निपजे तो स्त्री भरताराची सेवा करीत तिची जो व्यर्थची गांजित त्यांचा ग्रहभंग होत जन्मजन्मांतरी न सुटे.
स्त्री पत्नी बायको नवऱ्याची सेवा करू लागली आहे, पण नवऱ्यानं तिला व्यर्थ जर त्रास देत असेल, त्याचा ग्रहभंग होतो म्हणून जन्मांतरी त्याला असणारे जे दुःख भोगावा लागतो. ब्राह्मण करी सौरव स्वीक्रिय घेता देता मद्यपी होय, जो ब्रह्मवृंद अपमानित आहे तो होय ब्रह्मराक्षस. एके उपकार केला जो नष्ट नाटवी, त्याला तो कर्तज्ञ जंत झाला. पूर्वकर्मे जाणे विप्र श्रादी जेवणी स्त्री भोग करीते दिनी. शिवान शुकरीवनी उपजेल निसंशय, व्यवहारी दहांत बैसोन खोटी साक्षी दे गर्जन. पूर्वज नरकी पावती पतन असत्य साक्षी देताचे. व्यवहारामध्ये खोटी साक्षी कधी बी देऊ नये म्हटलं. खोटी साक्षी जर दिलं तर तिचे पूर्व नरकाला जातात म्हणून सांगू लागले. दोघे स्त्रिया करून एकीचे जर आखी जो मान, तो गोचिड होय जाणं समर. सारमे शरीरे, दोन पत्नी आहेत, एकाचा आदर करतो, दुसऱ्याचा जर आदर करत नसेल तर तो गोचिड होऊन ह्या जन्मामध्ये येतो. पूर्वजन्मी कोंडी उदक त्याच्या मूळमूत्र निरोध एका करिता साधू निंदा आवश्यक. सत्वरदंत भग्नवती जन साधूची निंदा केलाय, त्याचे लहानपणी दात पडतील. देवालाही करी भोजन तरी या जन्मी होय क्षण, परतविपतीची निंदा करिता जाणं उदरी मंदांगणी होय पै. देवालयामध्ये जाऊन भोजन करतो आणि अशा देवाची निंदा जर करतो, त्याच्यावर पापी कोणी नाही म्हणलं. ग्रहणा समय करी भोजन ते असे पितरोग होय दारुण परबाळी विक्री परदेशी नेऊन तरी सर्वांगी कुष्ठ बरे. ग्रहण समयाविच्या वेळेस जो जेवण करतो त्याला पितरोग होईल, आणि दुसऱ्याची लेकरं नेऊन तो विकतो तर त्याला सर्वांगाने कुष्ठ, ह्या जन्मामध्ये कुष्टी जन्माला येईल म्हणून. जी स्त्रिया करी गर्भपाताने ती उपजे बंद्या होणं, देवाला टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा. जी स्त्री गर्भपातन करते तर ह्या जन्मामध्ये वांज जन्मते म्हणून गर्भपातन कधी करू नये म्हणून. आणि देवालयचं मंदिर ज्यानं पाडून टाकले तर त्याचा अंगभंग होते म्हणून. अपराधावेने स्त्री गांजित आहे, त्याचे ये जन्मी एक अंग जाय. ब्राह्मणाचे अनहारी ती पापी आहे, त्यांचा वंश न वाढे कधी. अपराधावीन जर स्त्रीला गांजलं तर या जन्मामध्ये त्याचं एक अंग जाते म्हणलं. आणि ब्राह्मणाला जे अन्न देते म्हणलं आणि ते आहे ते काढून जर घेतलं तर त्याचा वंशज कधीच वाढणार म्हणलं. गुरु संत माता पिता याशी त्याशी जो होय निर्वसिता, तरी वाचा जाय तत्वता अडकळे बोलता क्षणाक्षणा. गुरु संत माता पिताची जण निंदा करल, त्याला विरोध करल तर ह्या जन्मामध्ये त्याची वाचा जाईल, त्यांना अडखळत बोलल. जो ब्राह्मणाची दंड मारे त्याशी वेधी तिलिका लागती शरीरी. जो संताशी वादविवाद करी दीर्घदंत होती तयाचे. जो ब्राह्मणाला आणि भक्ताला दंड देऊ लागलेला आहे, त्रास देऊ लागलेला आहे, तर तो संतास वादविवाद करू लागलेला आहे, तर तो अल्पायुष्य म्हणलेला आहे. दीर्घदंत होई ती त्याची. देवद्वारीचे तरुवर अश्वत आदी वृक्षाचार, तोडीला पांगळ होई निर्धारा भिक्षाला मिळे हिंडता. देवद्वारामध्ये जर तरुवर आहे, झाड आहे वडाचं, ते कधीही तोडू नये म्हणलं. ते तोडलं तर ते पांगूळ होते म्हणलं, आणि भिक्षा त्याला जन्मभर हिंडलं तरी मिळणार नाही म्हणलं. जो सुतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत. आपणची परिमळ द्रव्य भोगी समजतं तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी. सुतकामधलं अन्न भक्षण केल्यानंतर त्याला नाना रोग होतात, म्हणून सुतकामधलं अन्न खाऊ नये. ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावी पिता. जल वृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्यात. जर झाड जर तोडून टाकलं तर त्याला एका ठिकाणी राहायला सावली भेटणार नाही. ब्राह्मणाशी आशा लावून चाळवी नेदी कदा दान, तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी. जो पुत्र द्वेष करीत आणि दरिद्राचे लग्न मोडीत, तरी स्त्री सल राहे पोटात. वंद्या निश्चित संसारी. पुत्राचं जे द्वेष करतो आणि दरिद्राचं जर लग्न मोडतो तर ते अशाची स्त्री ह्या जन्मात वांज राहील म्हणून, तिला लेकरू होणार नाही. जने ब्राह्मण बांधिले निग्रह होऊन त्याशी सांडेशे ताडीत सूर्यनंदन. जो नायके कथा ग्रंथ पावन बधीर होय जन्मोजन्मी. ह्या जन्मामध्ये जर कथा ज्यांना ऐकलेली नाही त्यांना जन्मोजन्मी भैरा होईल म्हणलं. जो पिढी माता पिता पिती असे त्याचा सर्वदा होई कार्यनाश. एकाच भजे निंदी सर्व देवास, तरी एकची पुत्र होय त्याशी. माता पित्याला ज्यानं पीडा देऊ लागलेला आहे त्याचं सर्वच कार्यनाश होते म्हणलं. एकाच देवाला भजायचं, दुसऱ्या देवाची निंदा करायचं तर त्याला एकच पुत्र जन्मते म्हणलं. जो चांडाळ गोवध करीत अशी मिळे कर्कश नारी वर्षवतीता. निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्याचा. जो चांडाळ आहे ते गायीचं वध करल त्याला नारी कर्कशा मिळेल, आणि वर्षवदिता आणि ज्या ठिकाणी
बैलाची जर हत्या केलं त्याला शेतमोर पुत्र होईल म्हणून. उदक तळीविन पशु मारित तरी मुख्याच प्रजा होती समस्त. जो पतिव्रतीस भोग इच्छित तरी कुरूपणारी कर्कशा मिळे. जन घरामध्ये जनावर आहे, पशुची सेवा केलेली नाही, त्याला पाणी आणि चारा वेळेवर जर केलेलं नाही तर ह्या जन्मामध्ये मुक्का होऊन परजा त्याचे सर्वजण मुख्य जन्मतात. आणि पतीवर त्याला ज्यानं भोग इच्छितोय तर त्याला इथे कुरूप नारी आणि त्याची पत्नी कर्कशा मिळेल म्हणून. जो पारधी बहु जीव संहारी तो फेरा फेरा होय संसारी. गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजदाची मृत्यू पावे. गुरुचा जर त्याग ज्यानं जर केलाय तर त्याला उपजदाची जन्मताची मृत्यू पावते म्हणलं. नित्यात रविवारी मुते रवी सोमर त्याचे बाळपण दंत भग्र केश शुभ्र मृत बाळासाठी रुदती निर्धार त्याचा हस्ता आणि पुत्री होय. रविवारी सूर्याकड तोंड करून कधीही लघवी करू नये. आणि कारण त्याचे बाळपणीच दात आहे ते भग पडून जातात आणि केस शुभ्र होतात म्हणून. हरिणी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीच भोग देऊन नाही तरी ही पापे संपूर्ण माझ्या माता वैसुत. हे सांगितल्याप्रमाणे हे पाप जर मी जर परत नाही आलो तर मला लागू दे म्हणून सांगू लागली आहे. व्याध म्हणा शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान. सत्वरी एक राज जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करून वेगी आश्रमा गेली ती वेगी कुरंगी. तो मर्ग राज तेच प्रसंगी जलपान अर्थ पातला व्याध हे ओढीला बाण. तो मर्ग बोले दिनवदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिवर्ता सोडून त्याची पुसून येतो मी शपथ ऐके त्वरित कीर्तन करी ती प्रेमळ भक्त तो. कथारंग मोडिता निरोष होते ते पाप सत्य मम माथा. तेव्हा असणारा जे हरिण आलेला आहे आणि हरिण आल्यानंतर आता बाण पारद्यानं मारणार तेव्हा असणारं सांगू लागलेलं आहे हरणानं. तर माझे पतिव्रता सगुण स्त्री आहेत म्हणलं, त्याला मी जाऊन भेटून येतो असं फाशी पडद्याला सांगू लागलाय. तेव्हा म्हणू लागलाय हरणानं मी जर माझ्या स्त्रियाला जर भेटून ह्या ठिकाणी नाही आलो तर कीर्तन प्रेमळ भक्ताचं कीर्तन चाललं आहे, कथारंग मोडल्यानंतर ते निर्वंश होते म्हणलं पुढच्या जन्मामध्ये. आणि ते पाप त्याच्या डोक्यावर जे लागते ते माझ्या डोक्यावर लागू दे म्हणून सांगू लागलेलं आहे. ब्रह्मकर्मे वेदोक्त चंद्राने सांगे आचरत तो अधम नरकी पडत प्रधर्म आचरता तीर्थयात्री वेगळे करी वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगे वर्ण घोरी नरकी पडे कल्पपर्यंत. शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी शूद्र लक्षुण. हरिती ब्राह्मणाच्या मानत्री संतान तयांचे नवाडे. हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपात क्षीण होती त्याचे निर्धारे. एकादशी दिवशी आणि शिवरात्री दिवशी ज्याने उपवास बरोबर विधियुक्तपणाने केलेलं नसेल द्वादश पूर्ण तर त्याचे हात पाय क्षीण होतात म्हणून. एक शिवहार परते एक शिवहारी परते पोळीते एक भगवत भक्ता विघ्ने करीती. एक शिवमय उच्चिती ते नरकी होती कीटकते. एक शिवाचं वर्चस्व गावतात, एक विठ्ठलाचं वर्चस्व गावतात. तर अशा असणाऱ्या ज्या भक्ताला तो कीटक म्हणून जन्माला येते. मात्र द्रोही त्याशी व्याधे भरे पितृद्रोही पिशाच विसरे गुरुद्रोही तत्काळ मरे भूत प्रेत गणी विसरे तो. विप्रहार बहुत जेविती त्याच जो हाचे दुर्मती त्याचे मुखी आरोचक रोग निश्चिती न थोडी ती जन्मवरी. कोणी विप्र जेवू लागलेत, कोणी भक्त जेवू लागलेत म्हणलं जेवता वेळेस कोणी काही जण हसू लागले काय लई जेवू लागले म्हणून, तर त्याला अनेक प्रकारचे रोग जन्मभर जडतील. एक गो विक्रे करीती कन्या विक्रे अर्जिती ते नर मारजार समस्त होती बळे बक्षिती आपुले. एकना असणार गायची विक्री करू लागली आहे, कन्याची विक्री करू लागली आहे ते असणार ज्या ठिकाणी. आणि मांजरीन होऊन स्वतःचे बाळ स्वतःच बक्षिते म्हणलं. जो कन्या भगिनी अभिलाषी कामदृष्टीने हळी पतिव्रतीची प्रेम रोग होय त्याशी की खडा गो ह्यात दाटत. प्रसाद भंग लिंग भंग करी देवांची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा विरी पंडुरोग होय त्याचे. प्रसादाचं भंग करल देवाचे उपकरण चोरल तर त्याला पंडुरोग होते म्हणलं. एक मित्रद्रोह विश्वासघात करीती मात्र पिते हाती कृषी संकटी पाळती. बर्मवद होत न वारीती अंगी सामर्थ्य असून या एकानं विश्वासघात केलेला आहे आणि माता पित्याची असणारे जे गुरुला संकटामध्ये पडलेला आहे तर त्याला गोवध एवढं पाप आहे म्हणलं. ब्राह्मण बैसवनी बाहेरी
उत्तमान शिविती ग्रहांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहण पोटशूळ होती तया. घरामध्ये ब्राह्मण भोजन करू लागलेले आहेत आणि ब्राह्मणाला एक सोयऱ्याला एक जर वाढलं तर त्याला पोटशूळ होईल. एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करीती, एक ब्राह्मणाची संधी जळती, एक दिनाची मार्गी नागविती, एक संताचा करीती अपमान, एक करीती गुरुछळणे, एक म्हणती पाहू याचे लक्षण, नाना दोष आरोपिती, अज्ञान त्याचे संतान न वाढे. एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ करते म्हणजे एक ब्राह्मणाची सदने जाळीते म्हणलं, आणि चांगल्या मार्गाला असणारे त्या ज्याला नागविते त्याचा अपमान करतात म्हणलं, तर अशाच संतान कधी वाढणार नाही. जो सदा पितृद्वेष करी तो ब्रह्मवृंदाशी अविरी शिवकीर्तन ऐकतात राशी अंतरी तरी पितृवीर्य नव्हे तो. ज्यानं देवाचं शिवकीर्तन जर ऐकायला तयार नसेल, त्याला आवड नसेल, तर तो आपल्या पित्याच्या वीर्याचं तो नाही म्हणून समजावं. शिवकीर्तने नव्हे सादर तरी कर्ण मूळ रोग निर्धार नसत्याच गोष्टी जलप्या परतो दरदूर होई निर्धारे. शिवकीर्तने ऐकायला तयार नाही म्हणून दुसरेच गोष्टी ऐकू लागल्या तर त्यांना आहे ते बेडूक होईल म्हणून सांगू लागले. शिवकीर्तने किंवा पुराण श्रवण ते शयन करिता सर्पोय दारुण एक वादक छळणं जाणं ते पिशाची येऊनी पावती. शिवकीर्तन ज्या ठिकाणी पुराण श्रवण चालू आहे तिथं झोपून ये म्हणलं, कारण तो सर्प होतं म्हणलं. आणि जे आधी अतिवादक छळण आणि ज्यानं शिवभक्ताचे छळण करते ते भूताच्या जन्माला जाते म्हणलं. एका देवार्चनी विट येत ब्राह्मण पूजावया कंटाळतं तीर्थप्रसाद आविरित त्याच्या आखुडीत अंगशिरा. एक देवाची पूजा करायला कंटाळा येते आणि ब्राह्मणाची पूजा कराय, भक्ताची पूजा कराय, तीर्थप्रसाद घ्यायला कंटाळा येते, तर ते आहे ते त्याची शिरा अंगशिरा आखडतील म्हणलं. ते मार्ग म्हणे ऐंशी पाप्या परमग मस्ते की होईल परम महाराज सत्वर जाई संस्थाना मार्ग या व्याध जेवणा मेघरचे देखणे कंठ सदगदा शिरोने निमागुदी बिलवदळी गुडुनी शिवावरे टाकी तसे अशाप्रमाणे हरण सांगितलेलं आहे. एवढे पापे मी जर वचन दिल्याप्रमाणे माझ्या याच्या हरणीला भेटून नाही तर माझ्या डोक्यावर लागू म्हणल्यावर पारध्यानं सांगितलं खुशाल जा, तेव्हा त्या हरणानं खुशाल आलेला आहे. पुन्हा आहे ते पारध्यानं आपले महादेवाच्या असणारं जे पिंडीवर तोडून असणारं ज्या ठिकाणी फाटे टाकू लागलं ते खाली पडू लागले. संपूर्ण झाल्याचे उजागरी सप्तजन्मीचे पापे निधारी मुळी होऊन भस्म झाली. अशा प्रकारे असणारी पूजा त्याला घडली, उपवास घडलं, जागरण घडलं आणि त्या पुराण श्रवण त्या हरणीच्या तोंडावटून ऐकलं. पापे सप्तजन्माची त्याची मुळाहून भस्म झाली. तो प्रवदिशा मुख प्रक्षिते सुपर्णागरचे उदय पावतो तरुण शोभा दिसते ते कुंप्रपाचे तो तिसरी मर्गी आली अकस्मात. व्याध देखील करता नव्हतं म्हणे मारू नको माझं व्यतार्थ बाळाची स्तन देऊनी येते मी. तेव्हा असणाऱ्या ज्या ठिकाणी चौथी हरण आलेली आहे आणि सांगू लागली आहे की मी आहे ते बाळाला स्तन देऊन येतो, मला मारू नको. या अत्यंतार्थ पर्यंत म्हणे हे काय बोलले याचा अर्थ शास्त्रार्थ तो आहे काय म्हणे शपथ करून जाय तो. यावरी मर्गे म्हणे व्याधा एक जे तरण दाहक ग्राम दाहक गुरुमनाचे गोब्राह्मणाची कोंडी उदक क्षय रोग त्याशी न सोडी. तेव्हा त्या हरणीनं व्याध म्हणू लागलं मला हे ते वचन देऊन जा. तेव्हा त्या हरणीनं सांगू लागली जन गोरगरिबाचे घर मोडील, शिवभक्ताचे घर मोडील, त्याला क्षय रोग होईल म्हणलं. जे पाप लागल तेच पाप मी जर तुला वचन देऊन नाही आलो तर मला लागल म्हणलं. ब्राह्मणाची सनी हरिती ते त्याच्या पूर्वज हिरवी पडते निशंग मात्र पित्र बिघडती एक स्त्री पुरुषा बिघड पाळीती देव ब्राह्मण देव कोण खालती न करीती कदा मान निंदिती बोलती कठोर वचन ये म चरण छेदी तयाचे. तर ज्या ठिकाणी मात्रा पित्रामध्ये भांडणं लावून देतात म्हणलं काही लोक असं असतात, आणि नवरा नवरामध्ये आहे ते भांडणं लावून देतात असे काही लोक आहेत म्हणलं. तर असे असणाऱ्या ज्या ठिकाणी ते रौरव आहे ते नरकामध्ये पडतात म्हणलं. आणि देव ब्राह्मणाला बघल्यानंतर भक्ताला बघल्यानंतर कधी मान खाली घालीत नाहीत. आणि भक्ताला शिवभक्ताला असणारं जे कठोर वचन बोलतात तर तसल्याला ये मान त्याचं पाय आणि हात तोडून टाकील म्हणलं. परवस्तू चोरावया दे का अखंड लाविला असे रोकम साधू सन्माने मानी दुःख त्यास नेत्र रोग तिडका न सोडिते. पुस्तक चोर ते मुख्य होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महर्षी होती पारदी निश्चित शयन पक्षे. भक्ताची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पित्याशी ताळीत लुला होत यालागी. भक्ताची जो निंदा करील त्याचे मुखी दुर्गंधी घाण पडेल आणि माता पित्याची जन त्रास देईल तो लुला होईल म्हणली. जो अत्यंत कृपण धन नव्हेची अनुप्रमाण ते महाभुजंग होणं धुसधुशीत पैसे देते. ज्यानं एवढं कंजूस आहे म्हणलं ह्या जन्मामध्ये येऊन त्याजवळ खूप धनधान्य आहे
पण त्यानं थोडंही देवकार्यासाठी धर्मासाठी जर दानधर्म न केलेला असेल तर ह्या धर्मामध्ये सरफ होऊन जन्माला येईल. भिक्षाशी येतेश्वराला तो जे ने रीता दौडीला शिव त्यावरी जाण कोपला, संतती संपत्ती दग्ध होय. भिक्षेला एक भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे अतीत, त्याला जर भिक्षा न वाढता दौडून टाकलं तर महादेव त्याच्यावर कोपल आणि त्याची संपत्ती सर्व नाहीशी करील. ब्राह्मण पैशाला यात्रावरी ब्राह्मण बैसला पात्रावरी उठून घातला बाहेरी, त्याहून दुराचारी दुसरा कोणी नशेची. एखादा ब्राह्मण शिवभक्त पात्रावर जेवायला बसलेला आहे, त्याला जर उठून टाकलं तर त्याच्यावर दुराचारी कोणी पापी नाही म्हणून सांगू लागली. ऐंशी धर्माधर्म ऐकून पारधी सद्गत बोले वचन स्वस्थळा जाई, जर पान करून बाळाची स्तर देऊन ये. 80 ऐकून मर्गी लावला या गेली तर प्रशान करून या बाळी स्तनी लावून या तृप्त केली ती याने. वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पूर्वीत मर्गराज म्हणे आता त्वरित जाओ चला व्याधापाशे. असं तेव्हा पारधी म्हणून राहिले बाबा जलपान करू नये म्हणलं आणि तू बाळाला स्तनपान देऊ नये म्हणलं. 80 हरणाने बोललं, मग ते जलपान करून बाळाला स्तन लावून तृप्त केली म्हणलं. वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पूर्वीत. वडील प्रसूत झाली दुसरी हरीण वडील हरीण प्रसूत झाली दुसरी हरीण पतीची कामना पुरविली. मर्गराज म्हणे आता तर इथं जाऊ चला व्याधापाशी. तेव्हा ते हरण म्हणू लागले बाबा आपलं मनोकामना सर्व आपण म्हटलेलं त्याला वचन देऊन आलंय, आपण सर्व जाऊन त्या पारद्यापाशी जाऊन आपल्याला मारू दे म्हणलं. मर्गे पाळसासाही ते सर्व व्याधापाशी आली लवलाई मर्ग म्हणे ते समयी आधी मज वधी पार दिया. ते हरीण आणि हरण ते लेकरं सर्व पारद्यापाशी आले आणि येऊन त्या टाइम आणि ते हरण म्हणू लागले आणि मला आहे ते खुशाल पहिले मार असं हरण म्हणू लागले. मर्गी म्हणे या नवी विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी, पाडशे म्हणे म्हणती त्रिशुद्धी आम्हाशी वधी पार दिया. ते हरण म्हणू लागलं पारद्या पहिले मारा मार. तेव्हा हरीण म्हणू लागली की अरे नवऱ्याच्या पहिले बायको मरू नये म्हणलं, नवऱ्याच्या पहिले बायको मरावं म्हणून मला पहिले मार असं हरीण म्हणू लागली. तेव्हा त्या हरणाची जे पिल्लं आहेत ते आहे ते पाडसं लेक त्या पाशी पारद्याला म्हणू लागले अरे आई बापाच्या अगोदर आम्ही मेलेलं बरं, आम्हाला मार म्हणून पुढे उभा राहिली. त्यांचे वचन ऐकतात एकशे व्याधसंगत झाला म्हणे अश्रू लोटल्या नाही लागे सर आणि त्यांच्या एवढे शब्द ऐकल्यानंतर तो सद्गत झाला. त्याच्या डोळ्याटे अश्रू गळू लागले. म्हणणे धन्य माझे झाले तुमचे नेमुखी निरूपण ऐकले, बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर. धन्य धन्य म्हणलं माझं जीवन तुमच्यामुळे हे पावन झालं, बहुत जन्माचे पाप माझे जळाले. असा असणार त्या पारधी म्हणू लागला माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व, काहींचा संसार मिथ्या भाव पुत्र कळत सर्व लटके. माता पिता गुरुदेव सर्व तुम्हीच आहोत म्हणलं, संसार सर्व लटकाय, कोणी कुणाचं लेकर बाळ नाहीत. फाशी पडद्या हरणाला बोलू लागला व्याध बोले प्रेमे करुणा आता कधी मी शिवपद पावे न तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले. त्यावरी व्याध म्हणू लागला मी आता शिवपदाला केव्हा पाहिजे म्हणलं. आकाशातून त्या ठिकाणी विमान आलं. पंचवदन दशभुज व्याघ्रांबर नेसले महाराज अद्भुत तयाचे तेज दिग चक्रा माझी न समावे. असे पंचवदन महाभुज असे असणारे जे गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हर अशा महादेवानं 10 तोंडाच्या महादेवानं पंचवदन 5 तोंडाच्या 10 हाताच्या आणि हा व्याघ्रांबर अशा असणाऱ्या ज्या ठिकाणी असा गज चर्म वाघाचं कातड असे असणारा जे पांघरलेला अद्भुत तेज न समाया आकाशामध्ये न समणारा असं महादेव विमानामध्ये बसून आले. दिवे वादेवाजी होते किन्नर आलाप करीते विद्याधर दिवे सुमनाचे संभार सुरगण सर्व वय वर्षते. जेव्हा महादेवानं ह्या फाशी पडद्याला हरणाला उद्धार करायला येऊ लागल्यावर देवानं असणारा ज्या फुलाचं वर्ष महादेवावर करू लागले. मर्गे पावली दिवे शरीर व्याधी करी साष्टांग नमस्कार मुखे म्हणे जय जय शिव हर हर. तो शरीर भाव पालटला. तेव्हा त्या हरणाचं दिव्य शरीर झालं म्हणलं. तेव्हा ते फाशी पडद्या साष्टांग नमस्कार असणारे महादेवाला करू लागलेला आहे. जय जय शिवहरार शरीर आणि त्या पारध्याचं हे असणारं जे शरीर दिव्य झालेलं आहे. परिस झगटताल वय सुवर्ण तैसा व्याध झाला दशपूज पंचवदन शिवागणी बहुत प्रार्थना दिव्य विमानी वैसविला. तेव्हा असणाऱ्या ज्या ठिकाणी परिसाला लोखंडाला सोनं लागल्यानंतर जसं सुवर्ण होतो तसं व्याध असणारं सुवर्ण होऊन प्रत्यक्ष महादेवच झाला होऊन गेला आणि शिवगण त्याला दिव्य विमानी बसून घेऊन चाले. मर्गे पावले दिवे शरीर तीही विमानी आरुडली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्व. हे हरण सुद्धाचे दिव्य शरीर झाले ते विमानी बैसले आणि व्याधाची सर्व असणाऱ्या फाशी पडद्याची सर्व देवगण स्तुती करू लागले. व्याध गेला शिवपदा प्रति तारा मंडळी मर्गे राहती अद्यापी गगन झळकती जन पाहती सर्व डोळा. आणि व्याध असणारा शिवपदाला केला आणि तारा मंडळामध्ये मर्गाला जे हरिण आहेत ते तारा मंडळाला अद्याप सुद्धा दिसतात. ते असणारा जे हरिणी आहेत म्हणून सांगू लागले.
सत्यवती हृदय रत्नखानी रसभरित बोलीला लिंग पुराणी ते सजन ऐका निस दिन रजनी ब्रह्मानंदी करुणे अशी सत्यवती रत्नखानी अशी रसभजित असं लिंग पुराणामधली कथा ही सांगलेली आहे. ब्रह्मानंदी करून ऐका म्हणून सांगलेली. धन्य ते शिवरात्री व्रत शिरवणी पातक दग्ध होतं जे हे पठण करीत ती सावचित धन्य पुण्यवंत नर त्याची. धन्य शिवरात्री व्रत जन हे अध्याय ऐकलेला आहे त्याचे पाप पूर्ण नाहीशी होतील आणि ह्यानं ज्यानं पारायण केलेलं आहे त्यानं ऐकलेलं आहे तर धन्य पुण्यवंत नर त्याच्यासारखं पुण्यवान कोणी नाही. सज्जन चुरते निर्जर सत्य प्रशान करीत तो करोत शिवलीला अमृत निंदक असुर कुर्त की भवत त्यास प्राप्त काहींचे हे सज्जन श्रुते जे आहेत म्हणलं त्यालाच आम्ही सांगू लागलेले आहे म्हणलं. आणि शिवलीला अमृत हे प्रशान करतो म्हणलं. पण जे निंदक आहेत जे कुतर्कवाद लावणारे आहेत त्याला हे अध्यायाचं ह्याचा फायदा त्याला प्राप्त होणार नाही म्हणलं. कैलासनाथ परमानंद तयाचे पदक लहार सुगंध ते श्रीधर अभंग षटपद रुंजी घाली तर शिवनामे असं कैलासामध्ये ब्रह्मानंद असे असणारं जे सुगंध पदकाला श्रीधर असे असणारं ज्या ठिकाणी हे ग्रंथ महादेवाच्या कृपेने लिहू लागलेला आहे. शिवलेला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्रमाण ब्रह्मोत्तरखंड परिशुद्ध सज्जन खंड द्वितीय अध्याय गोड हा असा शिवलेला अमृत ग्रंथ स्कंद पुराणामधून आणलेला आहे. आणि सज्जन तुम्ही भक्तीजन ऐकूत म्हणून या ठिकाणी दुसरा अध्याय संपलेला आहे. आपण तिसरा अध्याय आपण नंतर घेणार आहोत म्हणून.